नमस्कार. तर ही माझी पहिली व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी आता मोदकची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण सारणाची तयारी करायला सुरू करूया. या 3 नारळाच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा 150 ग्रॅमपर्यंत गूळ आहे. हे काजू बदाम आहेत कापून घेतलेले बारीक, आणि हा वेलची पूड आहे आणि थोडंसं साजूक तूप. मोदकांच्या पिठासाठी हा पाणी उकळवत ठेवलेला आहे. त्यासाठी मी या मापाचा एक पूर्ण तांब्या भरून घेतलेल्या पाण्याचा, आणि त्यामध्ये ह्याच मेजरमध्ये आपल्याला 1.5 तांब्या पीठ घालायचं आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही एक तांब्या जर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये 1.5 तांब्यापर्यंत पीठ टाकायचं आहे. आपला पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आता पीठ टाकूया. पीठ टाकताना घाटलत राहा. हा पण पीठ टाकूया आपण. घाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं 2 मिनिटं वाफवायचं आहे बस. आता आपण सारणाची तयारी करूया. त्यासाठी थोडासा आपण साजूक तूप घालूया. साजूक तूप घातल्यानंतर आता आपण गूळ टाकूया याच्यामध्ये. गूळ चांगला वितळवून द्यायचा. आता गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये आपण काजू बदाम थोडेसे घालूया. आता आपला गूळ चांगला वितळलेला आहे. काजू बदाम हे आताच टाका तर ते चांगले लागतात. आता आपण हा 3 वाट्यांचा खोबरा जो किसून घेतलेला आहे तो टाकूया, ओला खोबरा. आणि मोदकांना कधी पण ओलाच खोबरा घ्यायचा. आता 1-2 मिनिटं असंच ठेवायचं हे झाकण देऊन थोडंसं. त्यानंतर वेलची पूड घालायची. आपली चव चांगली झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण लास्टला ही वेलची पूड आहे थोडीशी, ती आपण घालूया. चांगली मिक्स करून घेऊया. आपलं सारण आता रेडी आहे. घेतलेलं आहे सॉफ्ट, असा सॉफ्ट मरून घ्यायचा आहे पीठ. त्याच्यात आपण मोदक करायला चालू करूया. मोदक करण्याआधी आपण हाताला थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचं. पाणी आहे माझ्या हाताला. आता आपण एक असा मापाचा गोला घ्यायचा. त्याच्यानंतर आपण याची अशी वाटी तयार करून घ्यायची. अशी आपण वाटी तयार करून घ्यायची. आता यामध्ये आपलं सारण भरायचं. अशी वाटी झाली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा सारण भरून घ्यायचं. थोडंसं टाकायचं. हा आता आपण सारण भरलेलं आहे. तर आता आपण याला अशा पाऱ्या करून घ्यायच्या. आता आपण याला असं थोडंसं आपटायचं. आपण
अशा चिपकवत जायच्या. असा थोडा फिरवून घ्यायचा. मोदकाला चांगला आकार येतो. आता आपला मोदक तयार आहे. असेच आपण सर्व मोदक करून घेऊया. आता हा पाणी गरम करत ठेवलेला आहे मोदक उकळण्यासाठी. मोदक झाल्यानंतर आपण ठेवूया. उकळलेला आहे. आता आपण मोदक त्यावर ठेवूया. हे मोदक आहेत, त्याच्या मोदकांच्या खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि मग मोदक ठेवायचे. आता आपण हे 15 मिनिटं वाफवून घेऊया. रेडी आहेत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.